नमस्कार, संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत। घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। ठाणे पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने एका झोमॅटो डिलिव्हरी करणाऱ्या तरुणाकडून तब्बल 3 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत। तर ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने गवंडी काम करणाऱ्या व्यक्तीकडून 92 लाख रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत। या कारवाईमुळे साधी कामं करणाऱ्या या दोन्ही तस्करांची काळी कृत्ये उघड झाली आहेत। त्यांनी किती जणांना अंमली पदार्थ विकले, हे अंमली पदार्थ कोणाकडून आणले याचा तपास पोलीस करत आहेत। ठाणे आयुक्तालय क्षेत्रातील ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी शहरामध्ये अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम हाती घेऊन कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांनी दिले होते। त्यानुसार अप्पर पोलीस आयुक्त डॉ. पंजाबराव उगले, पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव यांनी गुन्हे अन्वेषण शाखा आणि अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या कारवाईच्या सूचना केल्या होत्या। त्यानुसार सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे आणि विनय यांनी झोमॅटो बॉय अटकेत त्यानुसार कारवाई करण्यात आलेली आहे। पथकाचे पोलीस हवालदार हरीश तावडे यांना माहिती मिळाली होती की एक जण शिळफाटा भागामध्ये अंमली पदार्थ घेऊन विक्री करण्यासाठी येणार आहे। या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा लावून शिळफाटा येथील दिवा गावाकडे जाणाऱ्या मार्गावर इरफान शेख याला ताब्यात घेतले। त्याची झडती घेतली असता पोलिसांनी त्याच्या ताब्यातून 1 किलो 522 ग्रॅम वजनाचा एमडी हा अंमली पदार्थ आढळून आला। या प्रकरणी शेळरायगड पोलिसांनी त्याला अटक केला आहे। गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी पथक आणि घटक 1 यांचे पोलीस निरीक्षक राहुल मस्के यांनी ACP घोरपडे यांच्या मार्गदर्शनामध्ये सापळा कारवाई आयोजित केली होती। तसेच युनिट 1चे पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांनी ACP शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये सापळा कारवाई आयोजित केली होती, ज्यामध्ये एकूण 2 किलो 184 ग्रॅम MD मेफेड्रॉन हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आलेला आहे, ज्याची किंमत 3 कोटी 97 लाख रुपये इतकी आहे। अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक राहुल मस्के आणि पोलीस हवालदार हरीश तावडे यांना गोपनीय माहिती मिळाल्यानुसार त्यांनी दिनांक 27 रोजी सापळा कारवाई आयोजित केली, ज्यामध्ये इरफान शेख हा राहणार उलवे तालुका पनवेल जिल्हा रायगड इथला आहे। याच्याकडून 1 किलो 522 ग्रॅम किमतीचा MD मेफेड्रॉन हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला। त्यामध्ये त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे। त्याची मान्य न्यायालयाने दिनांक 31 तारखेपर्यंत पोलीस कोठडी दिलेली आहे। त्याचबरोबर घटक 1चे पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांनी त्यांच्या पथकानं दिनांक 24 रोजी कारवाई केली, ज्याच्यामध्ये शाहरुख सत्तार मेवासी उर्फ रिजवान हा राहणार मंदसौर जिल्हा मध्य प्रदेश याच्याकडून 662 ग्रॅम MD मेफेड्रॉन हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आलेला आहे, ज्याची किंमत 92,68,000 रुपये इतकी आहे। त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली आहे। मान्य न्यायालयाने त्याची 30 तारखेपर्यंत पोलीस कोठडी रिमांड दिलेली आहे। या दोन्ही कारवाईमध्ये सदर आरोपींनी MD मेफेड्रॉन हा अंमली पदार्थ कुठं बनवला, कुठल्या कारखान्यामध्ये तो बनवला, त्यांनी तो कोणाला वितरित करणार होते किंवा ते कोणाला विक्री करणार होते, या अनुषंगानं गुन्हे शाखेचे पथक अधिक तपास करत आहे। आरोपी इरफान शेख राहणार उलवे रायगड हा पूर्वी 6 महिन्यापूर्वी झोमॅटोमध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होता। सध्या तो इतर काय दुसरं काम करत आहे असं निष्पन्न। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये।
भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून ठाण्यात मनसे पुन्हा आक्रमक झाली आहे. ठाण्यातल्या काही शाळांमध्ये तिसरीच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात हिंदी विषय शिकवत असल्याने मनसे नेते अविनाश जाधव यांनी मनसे पदाधिकाऱ्यांसमवेत आज ठाणे महानगरपालिकेच्या शिक्षण अधिकाऱ्यांची भेट घेत शाळांची तक्रार केली आहे. राज्य सरकारकडून हिंदी सक्ती रद्द करूनही विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात हिंदी विषय शिकवत असल्याने अशा शाळांवरती कारवाई करण्याची मनसेच्या वतीने मागणी करण्यात आलेली आहे. यावेळी मनसेचे शहर अध्यक्ष रवी मोरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर प्रसंगी मनसे नेते अविनाश जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना या संदर्भातील अधिक माहिती दिली आहे. 19 आणि 18 नंबर 19 आणि 18 नंबर 18 आणि 20 गुजराती काहीतरी होती. हा, गुजरातीवरती लास्ट फ्लोरला नाही 100 नंबर होती. 20 19 100 आणि ती गुजरात्यांची होती. मागच्या काही दिवसापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे संपूर्ण महाराष्ट्रात जी हिंदी 1ली ते 4थी हिंदीचा विषय आहे त्याच्यामध्ये काम करते. आणि त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी एक GR काढला आणि त्या GRनुसार स्थगिती देण्यात आली. त्यांचा जो काही GR होता हिंदी सक्तीचा त्याला स्थगिती दिली. आणि त्याच्यानंतर असं वाटलं होतं की हे सगळं संपलंय, परंतु असं नाहीये. हा जो GR त्यांनी काढलेला आहे तो फक्त त्यांच्यापुरताच मर्यादित आहे. मुळात खाली शाळांमध्ये आजही हिंदी शिकवली जाते आणि हा एका शाळेचा अभ्यासक्रम आहे, टाइम टेबल आहे आणि ते स्पष्ट म्हटलेलं आहे. अभ्यासाचे तास इंग्लिश, EVS, मॅथ्स, मराठी आणि हिंदी. आता मध्ये जर तुमच्याकडनं असा GR निघालेला आहे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणतात की हिंदी सक्ती नाही आहे, तर मग हा सक्तीचा विषय अभ्यासक्रमात कसा आला? तो असं अनेक शाळांमध्ये चालू आहे आणि याचा आज आम्ही ठाण्याचे शिक्षण अधिकारी आहेत त्यांना भेटलेलो आहोत आणि त्यांना आता तात्काळ मागणी केली आहे. कारण आम्ही ज्या ज्या शाळेमध्ये आमचे महाराष्ट्र सैनिक जातात त्यांना तिथे सांगितलं जात आहे की आम्हाला सरकारकडून कुठल्याही प्रकारचा GR आलेला नाहीये, आम्हाला पुस्तकं आलेत, त्यामुळे आम्हाला ते शिकवायला लागतात. आज शिक्षण अधिकाऱ्यांना आम्ही भेटलेलो आहे आणि शिक्षण अधिकाऱ्यांना आम्ही सांगितलेलं आहे की तात्काळ 24 तासाच्या आत असा GR काढावा की हिंदी ही 1ली ते 4थीच्या कुठल्याच जरी शाळेत शिकवली गेली तर त्या शाळेवर कारवाई केली जाईल असं GR त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की पुढच्या 24 तासात काढला जाईल. आणि तसं जर नाही निघाला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना या शाळा चालून देणार नाही, एवढं नाही. ठाणे शहरामध्ये 45 वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या गडकरी रंगायतन नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचं काम करण्यात येत आहे. या नाट्यगृहाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण होत असून आता तिथे बसवण्यात आलेल्या विद्युत यंत्रणेची ध्वनिक्षेपकाच्या आवाजाची पातळीची तपासणी येत्या 2 दिवसात करण्यात येणार आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून बंद असलेले रंगायतन आता 15 ऑगस्टपर्यंत खुले होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. ठाणे शहराचा सांस्कृतिक केंद्रबिंदू म्हणून रामगणेश गडकरी रंगायतन नाट्यगृह ओळखले जाते. ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या मासुंद तलावाच्या काठालगतच हे नाट्यगृह आहे. 1980 मध्ये या नाट्यगृहाची उभारणी करण्यात आली. या नाट्यगृहात नाटक तसेच इतर सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी नागरिक मोठ्या संख्येने येतात. नाटक पाहण्यासाठी येणाऱ्यांमध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या मोठी आहे. या नाट्यगृहामध्ये उदवाहिकेची व्यवस्था नव्हती, त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना जिने चढावे लागत होते, त्यामुळे त्यांची दमछाक होत होती. तसेच या नाट्यगृहाचे बांधकाम 45 वर्ष जुने असल्याने नादुरुस्त झाले होते. या बांधकामाची काही वर्षापूर्वी तात्पुरती दुरुस्ती करण्यात आली होती. आता नाट्यगृहात पुन्हा दुरुस्तीचे काम निघाले होते, त्यामुळे पालिकेने या नाट्यगृहाची तात्पुरती दुरुस्ती करण्याऐवजी त्याचे नूतनीकरण करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी नगरविकास विभागाने निधी दिला होता. या कामामुळे गेल्या 8 महिन्यांपासून हे नाट्यगृह बंद आहे, त्यामुळे नागरिकांना मानपाडा येथील डॉ. काशीनाथ घाणेकर येथे जावं लागत आहे.
काल ठाण्याचे माजी व खासदार शिवसेना नेते राजन विचारे यांनी एका मुलाखतीदरम्यान भारतीय जवानांनी अतिरेक्यांची हत्या केली म्हणजे काय, कोणावरती उपकार केले का, असे उद्गार काढले होते। याचा निषेध व्यक्त करत आज युवा सेनेच्या वतीने राजन विचारे यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे म्हणून त्यांना ठाण्यातील मनोरुग्णालयात ॲडमिट करा अशी मागणी करत मनोरुग्णालयामध्ये आंदोलन केले। राजन विचारे यांनी असे उद्गार करून सैन्याचा अपमान केला असल्याने त्यांनी ताबडतोब सैन्य दलाची माफी मागावी। सैन्याबरोबरच देशाच्या नागरिकांच्या भावना देखील त्यांनी दुखावल्या आहेत, म्हणूनच त्यांनी माफी मागावी असे निवेदन यावेळी युवा सेनेचे कोअर कमिटी सदस्य ठाणे धाराशिव लोकसभा प्रमुख नितीन लांडगे यांनी केलं आहे। शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या नेत्यांचे मानसिक संतुलन बिघडत असून कालांतराने त्यांना ठाण्याच्या मनोरुग्णालयात ठेवावे लागणार असून आता ठाण्याच्या मनोरुग्णालयाचे नाव बदली करून उभाठा मनोरुग्णालय असे करावे लागेल असे यावेळी युवा सेनेचे कोअर कमिटी सदस्य ठाणे धाराशिव लोकसभा प्रमुख नितीन लांडगे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं। यावेळी युवा सेनेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, युवा सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने देखील करण्यात आली। भारतीय सैन्याचा अपमान करणाऱ्या राजन विचारेंचा भारतीय सैन्याचा अपमान करणाऱ्या राजन आमचा एकच मुद्दा आहे, ज्या सैन्याने भारतीय सैन्याने आपली जीवाची पर्वा न करता काश्मीरमध्ये जो भ्याड अतिरेकी हल्ला झाला होता त्यांच्या अतिरेक्यांना कंठस्थानी पाठवले। कुठेतरी भारतीय सैन्याचं मनोबल वाढवण्यासाठी, त्यांचा अभिमान बाळगण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र यायला पाहिजे होतं, परंतु त्या विषयामध्ये पण राजन विचारेंनी हे राजकारण आणण्याचा प्रयत्न केला। आणि तुम्ही बघितलात की परवाच त्यांनी एक बाईट दिली की भारतीय सैन्यांनी कंठस्थान अतिरेक्यांना मारून आमच्यावर मेहरबानी केली का। हा वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही आज युवा सेनेच्या माध्यमातून इकडे आलेलो आहोत। प्रमुख मुद्दा हाच आहे, लोकसभेमध्ये त्यांचा पराभव झालेला आहे, विधानसभेमध्ये पराभव झालेला आहे। कुठेतरी ह्या दोन पराभवांमुळे त्यांचं मानसिक संतुलन हे ढासळत चाललेलं आहे आणि कुणावर टीका करायची, कुणावर टीका करायची नाही ह्याचं तारतम्य कुठेतरी त्यांना आता गवसत नाहीये। म्हणून त्यांनी भारतीय सैन्यांवर, जे की आपल्या प्राणाची बाजी लावून आज आपल्या देशाच्या रक्षणासाठी सीमेवर उभे आहेत, आणि त्यांना जर तुम्ही आमच्यावर मेहरबानी केली का जर असे वक्तव्य काढत असेल तर काल आम्हाला सांगायचं की होय, आपल्या भारतीय सैन्यांनी मेहरबानीच केलेली आहे आपल्याला। आज ते देशावर, देशाच्या सीमेवर छाती टोकून उभे आहेत, त्याच्यामुळे आज आपण शांतपणे झोपू शकतो। परंतु असा भारतीय सैन्याचा अपमान करणाऱ्या राजन विचारेंना ठाणेकर जनतेने जे लोकसभेमध्ये घरी बसवलेला आहे आणि विधानसभेमध्ये सुद्धा घरी बसवलेला आहे, त्याचमुळे तो योग्य निर्णय आमच्या सगळ्यांचा झालेला आहे। आणि कुठेतरी त्यांचं जे मानसिक संतुलन ढासळत चाललेलं आहे त्याचा उपचार करण्यासाठी आज आम्ही ठाण्याच्या मेंटल हॉस्पिटलला एक बेड रिझर्व केलेला आहे आणि याचा पूर्ण खर्च युवा सेना ठाणे जिल्ह्याचे पदाधिकारी उचलणार आहेत। थोड्याच वेळात तिकडे केस पेपर आम्ही काढायला जाणार आहोत आणि हा एक आगळा वेगळा निषेध आम्ही राजन विचारे साहेबांना करत आहोत आणि त्यांना आमचं एकच सांगणं आहे की तुम्ही तुमचं हे वक्तव्य मागे घ्या, अन्यथा ठाणेकर जनता येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये जर तुमची इच्छा असेल तर तिथे सुद्धा तुम्हाला भोपळाच देईल। टीका करायची असेल तर राजकारण्यांवर करा, टीका करायची असेल तर तुमच्या शत्रूवर करा, परंतु जे खऱ्या अर्थाने भारताच्या सीमेसाठी लढत आहेत, आपल्या प्राणाची आहुती देऊन त्यांच्यावर जर टीका करत असेल तर ह्या कुठलाही ठाणेकर खपवून घेणार नाहीत। हे आमचा एक त्यांना निषेध करण्याचा आमचा प्रयत्न आहे। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव एकेरी घेणे हे आमच्या अस्मितेवरचा घाव आहे। संभाजी ब्रिगेड ही संघटना जर खरंच महाराजांचा सन्मान करत असेल तर त्यांनी आपले नाव बदलून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज ब्रिगेड करावे, अन्यथा महाराष्ट्रात उद्रेक होणार यामध्ये शंका नाही, असा इशारा शिवधर्म फाउंडेशनचे संस्थापक दीपक काटे यांनी संभाजी ब्रिगेडला दिलाय। काही दिवसांपूर्वी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावरती दीपक काटे यांच्यासह काही जणांनी काळे फासत धक्काबुक्की केली होती। पुन्हा एकदा काटे यांनी इशारा दिल्याने वाद चिघळण्याची शक्यता आहे। दरम्यान दीपक काटे येणार असल्याची माहिती संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना मिळताच संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते आक्रमक झाले। त्यांनी काटे यांच्या विरोधात निदर्शने केली। अक्कलकोट येथील एका कार्यक्रमात संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड हे जात असताना शिवधर्म फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक काटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना अडवले। त्यांना धक्काबुक्की करून त्यांच्या चेहऱ्यावर काळे फासले होते। त्यानंतर पुन्हा एकदा काटे यांनी संभाजी ब्रिगेडला इशारा दिलाय। ठाण्यात टिपटॉप प्लाझा येथे मंगळवारी पार पडलेल्या पत्रकार परिषदेमध्ये संभाजी ब्रिगेडवरती दीपक काटे यांनी टीका केलेली आहे। मी दीपक अण्णा काटे, संस्थापक अध्यक्ष शिवधर्म फाउंडेशन। संभाजी ब्रिगेड या संघटनेला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज
यांच्या नावाचा एकेरी उल्लेख होतोय. यासाठी गेले 1.5 वर्ष झालं आणि गेले 3 वर्ष झालं आम्ही कोर्टाची आणि संभाजी ब्रिगेडची पत्रव्यवहार करत आहे. संभाजी ब्रिगेडने गेल्या 1.5 वर्षात आम्हाला 1% रिस्पॉन्स न दिल्यामुळे आम्हाला राज्यस्तरीय जिल्हास्तरीय आंदोलन सुरू करावं लागली. पश्चिम महाराष्ट्रातल्या 5ही जिल्ह्यात आंदोलन केली, विधान भवनासमोर आंदोलन केलं. याच्यानंतर संभाजी ब्रिगेडला जाग येत नसल्यामुळे किंवा त्यांना ती गोष्ट समजून घ्यायची नसल्यामुळे मजबूरन शिवधर्म फाउंडेशनला संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर शाईफेक करावी लागली. ते म्हणतात ना की बोगे बबूल तो आम कैसे उगेगे. संभाजी ब्रिगेडनेच ही प्रथा पाडलेली आहे की एखाद्या व्यक्तीचा निषेध करायचा म्हणलं तर त्याच्यावर शाई फेकायची. आणि आमचं संभाजी ब्रिगेडला अजून सांगणं आहे की त्यांनी त्यांच्या नावामध्ये योग्य तो बदल करावा. म्हणजे जर त्यांच्या छत्रपती लावायला काय अडचण येत असेल तर त्यांनी संभाजी राजे ब्रिगेड करावे किंवा संभाजी महाराज ब्रिगेड करावे किंवा त्यांनी त्यांचं नाव बदलून त्यांना साजेस असं त्यांच्या विचारांनी नाव ठेवे. पण आमच्या राजाचा एकेरी उल्लेख थांबवला पाहिजे. अन्यथा यापेक्षाही गंभीर स्वरूपाचे आंदोलन आम्ही येत्या काळात महाराष्ट्रामध्ये करू आणि याला सर्वस्व जबाबदार सरकार आणि संभाजी ब्रिगेड असेल. कारण आम्ही वेळोवेळी सरकारचाही फॉलोअप घेतलेला आहे की ऍक्ट द नेम्स अँड इम्ब्लेम्स या कायद्यामध्ये महाराजांसह राज्यातल्या सर्व महापुरुषांची नावे घेण्यात यावी, ज्याच्यामुळे कुठल्याही महापुरुषाचं नाव हॉटेल, लॉज, पांटपरी, बिअर बार स्वतःच्या व्यवसायाला किंवा संघटनेला देता येणार नाही. जर संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा नावामध्ये बदल करून जर आदरयुक्त घेणार असतील तर ज्या हाताने मी त्यांना काळ फासलंय त्या हाताने पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी नेऊन त्यांना मी दूध अभिषेक घालीन. शहरी नक्षलवादाच्या नावाखाली राज्य सरकारने जनसुरक्षा कायदा बहुमताच्या जोरावर संमत केलेला आहे. या कायद्यामधील तरतुदी लोकशाही प्रणालीच्या विरुद्ध आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या स्वातंत्र्याची व नागरी हक्काची पायमल्ली होणार आहे. याच्या निषेधार्थ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार ठाणे काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळ्या फिती लावून निदर्शने करत राज्य सरकारवर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी हा कायदा मागे घेण्याच्या मागणीचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. विधिमंडळात चर्चा टाळून फक्त बहुमताच्या बळावरती सरकारने हा कायदा मंजूर केला आहे. या कायद्यानुसार सरकारला कोणतेही सामाजिक आंदोलन देशविरोधी ठरवून कार्यकर्त्यांना तुरुंगात टाकण्याचे अधिकार मिळत आहेत. सामाजिक आंदोलनाचा गळा घोटण्यासाठी सरकार या कायद्याचा वापर करणार असल्याची शक्यता ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी व्यक्त केली आहे. ते म्हणाले की जनतेचा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती गदा आणणारा सामाजिक आंदोलनाचा गळा घोटणार हा कायदा असून सरकारचा डाव आम्ही कधीही यशस्वी होऊ देणार नाही. याप्रसंगी ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण, मुख्य प्रवक्ते राहुल पिंगळे, भालचंद्र महाडिक, महेंद्र म्हात्रे, हिंदूराव गळवे, निशिकांत कोळी, रमेश शिंदेसे, रवींद्र कोळी, स्मिता वैती, शिल्पा सोनाने, शीतल आहेर यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते. सरकार हमसे डरती है, सरकार हमसे डरती है, सरकार हमसे डरती है, सरकार हमसे डरती है. मोदी सरकार, मोदी सरकार, मोदी, 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 मोदी. देशामध्ये अनेक प्रश्न असताना गरिबीचा प्रश्न, महागाईचा प्रश्न, भ्रष्टाचाराचा प्रश्न, या देशामध्ये शिक्षणाचा प्रश्न, या देशामध्ये औद्योगिकरणाचा प्रश्न, या देशामध्ये रोजगाराचा प्रश्न, या प्रश्नावरती सातत्याने राहुल गांधी आणि इंडिया आघाडी आवाज उठवत असल्याने देशामध्ये सर्वच राज्यांमध्ये बिगर भाजप सरकार असेल त्या ठिकाणी इतर कार्यकर्ते आवाज, इतर पक्षाची संघटना, इतर पक्षाचे कार्यकर्ते आवाज उठवत असल्यामुळे जनसुरक्षा कायदा हा मोदी सरकारने आणलाय. या जनसुरक्षा कायद्यामधून अशा प्रकारची तरतूद केली गेली आहे की तुम्ही सरकारच्या विरोधात बोललात, सरकारच्या विरोधात आंदोलन केलात तर तुमच्यावरती मोठ्या कलमांतर्गत गुन्हे दाखल होतील व तुम्हाला जेलमध्ये डांबलं जाईल. आम्ही ह्या जनसुरक्षा कायद्याच्या विरोधातल्या आंदोलनाच्या द्वारे मोदींना आवाहन करतो, असे कितीही तुम्ही कायदे आणले आणि असे किती गळचेपी करायचा प्रयत्न केला, काँग्रेसने पूर्वी स्वातंत्र्याची लढाई लढली, आता सुद्धा काँग्रेस तुम्हाला घालेल्याशिवाय राहणार नाही. आमचे राहुल गांधी संपूर्ण देशभरात
आवाज उठवतायत, संसदेत आवाज उठवतायत आणि म्हणून राहुल गांधींना साथ देण्यासाठी हा जनसुरक्षा कायद्याचं आंदोलन आम्ही ते छेडलेलं आहे. आमचं आंदोलन वास्तविक बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ होतं, परंतु पोलिसांनी सांगितलं की इकडे आंदोलन घ्या. पुढचं आंदोलन आमचं बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळच असेल. बाबासाहेबांनी केलेलं संविधान, बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान, काँग्रेसने लिहिलेलं संविधान हे कधी पुसून काँग्रेसची जनता देणार नाही, या देशातील जनता देणार नाही. आणि लोकशाही ही कधीही संपणार नाही. लोकशाही ही तुमच्या हुकुमशाहीच्या विरोधात उभा राहील आणि मोदी अमित शाह सरकार घालवल्याशिवाय काँग्रेस गप्प बसणार नाही. राष्ट्राला हुकुमशाहीकडे घेऊन जाणारा हा कायदा राज्य सरकारने या ठिकाणी पारित केलेला आहे. जसं इंग्रजांनी रॉलेट ऍक्ट आणला होता की स्वातंत्र्य सैनिकांवर दबाव आणण्यासाठी, त्याप्रमाणे आंदोलन दडपण्यासाठी आणि लोकांनी कुठल्याही याच्यावरती बोलू नये, लोकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती घाला आणण्यासाठी हा कायदा आणलेला आहे. जसं की आपण म्हणतो की सरकार हमको डरती है, पुलिस को आगे करती है, त्याप्रमाणे पोलिसांना अमर्याद अधिकार यांना त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. तुमचे मालमत्ता देखील त्या ठिकाणी ताब्यात घेण्याचे अधिकार या ठिकाणी देण्यात आलेले आहेत की कुणीही कुठल्याही प्रश्नावरती आंदोलन या ठिकाणी करण्यात येऊ नये. उद्या कदाचित या ठिकाणी लोकांना आंदोलन करता येणार नाहीत. पत्रकारांवरती त्या ठिकाणी निर्बंध घातले जातील, शेतकऱ्यांवरती त्या ठिकाणी निर्बंध घातले जातील. शिवशाहू फुले आंबेडकरांची ज्या संघटना ज्या चळवळीतून आल्या आहेत की यांना कुठल्याही प्रकारची चळवळ त्या ठिकाणी नकोय, शासनाविरोधात कोणी बोलायचं नाही, कुठल्याही प्रश्नावरती आवाज त्या ठिकाणी उचलायचा नाही आणि कुठल्याही प्रकारचा निर्णय या सरकारला द्यायचा नाही. त्याकरता सर्वसामान्यांचा आवाज दाबण्यासाठी यांनी हा कायदा पारित केलेला आहे. परंतु काँग्रेस पक्षाचा याला विरोध आहे आणि हा जर कायदा रद्द झाला नाही तर यापेक्षाही उग्र आंदोलन आमच्या माध्यमातून या ठिकाणी केलं जाईल. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.